दत्त जयंतीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. आज मार्गशीर्षातला दुसरा गुरुवार आणि आज वर्षातली शेवटची पौर्णिमा. हा सगळा दुर्ग शर्करा योग म्हणावा लागेल. आणि त्यानंतर माझी पूजा. उपास असताना मन प्रसन्न होतं आणि छान पूजेचा प्रयत्न. मी छान पूजा मांडली. 5 झाडाच्या 5 डहाळी, देवीचा मुकुट आणि हे सगळं करून 5 हळदी कुंकवाची बोट आणि नंतर गुलाबानं आणि गजऱ्यानं छान देवीला सजवलं. आणि फुलांची आरास तर सोबत होतीच. अगदी छान आणि प्रसन्न वाटत होतं बरं का. देवीचा मळवटही भरला. छोटे छोटे प्रयत्न करून मन समाधानी करायचं. तिचा जागर न्यूच्या ऑफिसला जायचं होतं. सगळं मलाच सांभाळावं लागतं. पण पहिला देवी. छान देवीला दागिने घातले आणि मी म्हटलं की तिचा जागर आणि दुर्गा फाउंडेशन या सगळ्याच माझ्या ज्या संस्था आहेत त्याच्यात तिचं अस्तित्व आहे आणि तिच्या अस्तित्वाशिवाय मी अधुरीच आहे आणि प्रत्येक स्त्रीच अधुरी आहे. छान पाठ मांडला आणि मग काय, छान आमच्या मातेला तिथे बसवलं. छान पैकी चांदीचा सुपारी आणि पान म्हणजे गणपती. त्याच्याशिवाय गणरायाचं पूजनच होत नाही. मग 5 खाऊच्या पानावर देवीला प्रसाद ठेवला, तो खारी खळकुंड खोबऱ्याचा. आणि मग अशा पद्धतीनं सुरू झाली माझी पूजा. स्वस्तिक काढले आणि त्याच्यावरती देखील आज विशेष करून श्रीयंत्र ठेवलं आणि त्याला कुंकुमार्जन केलं. आणि अशा पद्धतीनं मी पूजा मांडलेली होती. अतिशय सुंदर अशी पूजा आहे. या ठिकाणी अन्नपूर्णा देवी, त्यानंतर लक्ष्मी मातेची चांदीची मूर्ती, अशा पद्धतीनं मी सगळ्यांची पूजा मनोभावाने आज छान पैकी केली. आणि निघालीये मी आता, व्हॉइस देतीये. मी निघालीये मंदिर. हे बघा, कमळावर बसलेली महालक्ष्मी चांदीची, तिची पण आराधना मी आज केली. अशा पद्धतीनं छान पैकी देवीला आज येल्लो कलरची साडी घातली होती, गजरा घातला होता आणि असं नटवून थटवून सगळा अभिषेक, सगळ्या गोष्टी यथेच्छपणे केल्या. हा होता आजचा मनापासून केलेला देवीचा प्रयत्न. कशी वाटली माझी पूजा अवश्य तुम्ही सांगा आणि तुमच्या कमेंट देखील द्यायला विसरू नका. आणि पाहत राहा माझं पर्सनल चॅनल शर्वरी पवार, युट्यूबला आणि फेसबुकला शर्वरी पवार आणि इंस्टाग्रामला शर्वरी पवार ऑफिशियल पाहायला विसरू नका. आणि तिचा जागर न्यूज पाहताय ना, देशातल्या, राज्यातल्या आणि जिल्ह्यातल्या घडामोडी तुमच्यासाठी. नमस्कार.